आपल्याला त्या ठिकाणी पळून धावा घ्यायच्या आहेत. कुठल्याही पद्धतीचे डिक्लेअर रन्स त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहेत. बॅटिंग कडे टर्न. चला, पंच मैदानाचा ताबा घ्यायचा आणि क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. होणारा सामना हा 5 षटकांचा राहील. त्या ठिकाणी दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. कडेठाण संघ, आपणासही विनंती, त्या ठिकाणी आपण आपले 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. आमदार चषक 2024 पिसर्वे डॉक्टर शंकरराव कुलते विद्यालय पिसर्वेच्या प्रांगणात मैदानावर होणारे हे सामने धर्मवीर छत्रपती संभाजीराजे बॉल. योगेश कोलते उर्फ सोनूदादा, आपलं मैदानावर सहर्ष असं स्वागत. दोनचे संघ एक्स्ट्रा फिल्डर भेटला का आपल्याला? आपला 12वा खेळाडू पाठवा ना इथं. बरं सांगा मग. कडेठाण संघाकडून ओपनिंग साठी आलेले आहेत ते गणेश आणि संतोष. ताकदवर संघ गोलंदाज आपलं नाव अनिकेत. निकेत. ओके, निकेत. दोन्ही संघासाठी चला, पंचांचा निर्णय येतो की 5 षटकांचा आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. पंच म्हणून भैया काकडे अतिशय उत्तम असे पंच त्या ठिकाणी पंच म्हणून काम पाहत आहेत. स्ट्राईकवर खेळ संतोष, सामना करेल निकेतचा. पहिलाच लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने फटकवलेला, त्यावर 1 धाव पूर्ण. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी त्या ठिकाणी निकेत कडून. पाहूया तो आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय. सामना हा 5 षटकांचा. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन दरम्यान ऑफ साइडला टोलवलेला चेंडू अतिशय उत्तम पद्धतीने मारलेला आणि दरम्यान पंचांचा इशारा, चौकार. या सुंदर फटक्याबरोबर संघाला 4 धावा मिळालेल्या आहेत. कडेठाण संघ अतिशय ताकदवर असा संघ. संघाची धावसंख्या या फटक्याबरोबर जाऊन पोहोचली ती 5.
अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी त्या ठिकाणी गणेशकडून. पहिल्या आपणास विनंती आहे की सूचना आहे खेळाडूंना की पहिले 4 षटकं 20 मिनिटात त्या ठिकाणी पूर्ण झाली पाहिजेत, अन्यथा आपणावर दरम्यान डोंजे संघाकडून अपील, परंतु पंचांचा चला थर्ड अंपायर एज साठी पाहिजे. पंचांचा निर्णय त्या ठिकाणी थर्ड अंपायर आपल्याला. ओके. बंद झालाय. हा खाली पडलाय बॉल बॅटला लागल्यानंतर. निकेतकडून अतिशय उत्कृष्ट असा बॉल गणेशला समजला नाही आणि त्यावर अपील केली होती, परंतु पंचांच्या सांगण्यानुसार पंचांच्या उत्तम निर्णयानुसार तो नॉट आउट. पुढील चेंडू हाही ऑफसाईडच्या दिशेने टोलवला आणि पाहूया किती धावा मिळतात. परत एकदा गणेशच्या बॅटमधून मिळालेला हा दुसरा चौकार. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी गणेशकडून. सलग दुसरा चौकार आणि या चौकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली 3-9. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी त्या ठिकाणी गणेश करतो. अनिकेत तात्या जाधव याच्या माध्यमातून आलेला डोंजे हा संघ पाहूया आज कशी कामगिरी करतो. पुढील चेंडू आणि हा मात्र हवेत उडालेला चेंडू. पाहूया वर झेल होतोय का, आणि एक उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी झालेला आहे आणि संघाला पहिला धक्का त्या ठिकाणी. कडेठाण संघाचा एक हार्ड हिटर गणेश त्या ठिकाणी झेलबाद होऊन परतताना. संघाला पहिला धक्का त्या ठिकाणी बसला 9 धावसंख्येवरती. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी त्या ठिकाणी गणेश करत होता, परंतु एक खराब फटका आणि आपली विकेट त्या ठिकाणी गणेशला गमावावी लागली. परत कोण गेले बॅटिंगला? लास्ट बॉल काय होता? विकेट ना गणेश आउट झाले ना. हा गणेश आउट झाले. आता गणेशची जागा भरून काढायला गेलाय तो प्रज्वल. रन किती झाले? संघाची 9 आणि वैयक्तिक 8 धावसंख्येवरती बाद झाला तो गणेश. निकेतने अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजीची चमक त्या ठिकाणी दाखवलेली आहे. या चौथ्या दिवशी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी आणि होणारा हा प्रज्वल निकेत. आणि त्यानंतर अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर माघारी परतावं लागतं प्रज्वलला. निकेतची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आणि पहिल्या चेंडूवर प्रज्वल त्या ठिकाणी 0 रनावर आउट होत आहे. एक उत्कृष्ट अशी गोलंदाजीची कमाल त्या ठिकाणी डोंजे संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. या चौथ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी होणारा हा दुसरा सामना कडेठाण विरुद्ध डोंजे. पहिले 3 दिवस जे सामने झाले अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सामने त्या ठिकाणी आपल्याला सर्वांनाच पाहायला मिळाले. काल तिसऱ्या दिवशी पिसर्वे लक्ष्मीमाता क्रिकेट क्लब पिसर्वे या संघाने
अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आपला संघ त्या ठिकाणी बक्षीस पात्र फेरीत दाखल केला. त्या संघाचं व इतर पहिल्या 2 दिवशी जे संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल झाले त्या दोनही संघाचं त्या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन. प्रज्वल त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी बॅट्समन आला तो सुनील आणि बॉलरचं नाव बॉलर्स नेम निखिल सचिन पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू त्या ठिकाणी आणि खराब थ्रो गरज नसतानाही केलेला तो थ्रो त्यावर 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पाहूया. धावबाची संधी त्या ठिकाणी निर्माण झाली परंतु नाही. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण. बाईकच्या स्वरूपात मिळालेल्या 2 धावा काहीही गरज नसताना केलेली फेकी आणि दंडात्मक 2 धावा आपल्या संघाला. 11 रन ना 12 किती झालं आताचे 2 पहिल्या 9 12 झाले 9 संघाची या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. पुढील चेंडू हा ही पहिला चेंडू होता त्याचीच कार्बन कॉपी त्याच स्वरूपाचा हा चेंडू आणि बॅट्समनला तो समजला नाही. परत एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी त्या ठिकाणी केली जाते. अशी गोलंदाजी होत असेल तर संघालाही बरं वाटतं की परंतु तशीच फलंदाजी त्या ठिकाणी कडेठाण संघाकडून करण्यात आली आणि स्ट्रेट ड्राईव्ह या स्ट्रेट ड्राईव्हवर मिळालेल्या 4 धावा अतिशय सुंदर असा फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. या फटक्यासाठी काय रे बॅट्समन संतोषने मारलेला हा फटका अतिशय सुंदर असा फटका. उंचपुरा हा खेळाडू आणि मात्र त्याने हा खराब शॉट मारलाय. पाहूया झेल होतोय का आणि झालाय. संघाला बसलेला हा 3रा फटका. एक चांगला चौकार मारल्यानंतर हा खराब शॉट आणि संघाला त्या ठिकाणी एक धक्का त्या माध्यमातून बसलेला आहे. काही गरज नसताना हा मारलेला हवेत मारलेला चेंडू आणि संघाला बसलेला हा धक्का. पाहूया यानंतर कडेठाण संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय आणि आपल्या संघाला या निर्धारित 5 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत घेऊन जातो. दरम्यान या विकेट नंतर जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो दिनेश. क्रिकेट हा खेळ जसा ताकदीचा आहे तसाच बुद्धीचाही खेळ आहे आणि नेहमीच ताकद कामाला येईल असं नाही. काही वेळा आपण हलकीशी कट वगैरे केली तरी आपल्याला त्या ठिकाणी 4 धावा मिळू शकतात. कारण हे ग्राउंड अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी ग्राउंड कसलाही अडथळा त्या ग्राउंड मध्ये नाहीये. या स्टेडियमवर पहिल्यांदाच होणारी ही स्पर्धा. दिनेश नवीन हे स्टेडियम पिसर्वेच्या मुलांकडून त्या ठिकाणी बनवण्यात आलं. अतिशय सुंदर असं स्टेडियम. दरम्यान पंचांचा वाईटचा इशारा. एक खराब फेकी आणि एक धाव त्या ठिकाणी कडेठाण संघाला त्या ठिकाणी मिळते. दरम्यान परत एकदा उत्कृष्ट बॉल. कुठल्याही पद्धतीचं प्रकारे त्या बॅट्समनला त्या ठिकाणी तो चेंडू समजला नाही आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू त्या दरम्यान टाकला गेला. अतिशय उत्कृष्ट असं षटक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. 16 का 16. यांनी 15 सांगितलं.
16. काळजी करू नका, त्या ठिकाणी YouTube लाईव्ह आहे. काही चूक झाली तर आपल्याला ती समजून येईल. संघाची धावसंख्या झाली होती 16. दरम्यान लो फुलतात एक स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला आणि तो ऑफसाईडला टोलवलेला हा चेंडू एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला गेला, परंतु दिनेशने टाळलेलं त्या ठिकाणी आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. निकेत अतिशय उत्कृष्ट असा चेंडू त्या ठिकाणी. निकेतची सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. अनिकेतची आपल्याला अशी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याही षटकात त्याने अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्या ठिकाणी केली होती. परत एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि दिनेशला मात्र काही केल्यात ते बॉल समजत नाहीयेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो अनिकेत. डोंजे संघ अतिशय दूरवरून आलेला हा संघ. अनिकेत तात्या जाधव मित्रपरिवार यांच्या माध्यमातून आलेला हा संघ आणि साजेसा असा खेळ करतोय. दरम्यान एक एज लागली आणि स्लिप मध्ये त्या ठिकाणी झेलबाद झालेला आहे दिनेश. अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी अनिकेतने दिनेशला खेळवलं. 4 चेंडू खेळवलं, कुठलाही चेंडू दिनेशला अनिकेतने समजू दिला नाही. 4ही वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू त्या ठिकाणी त्याने टाकले आणि विकेट मिळवली. एक सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रेक्षकांकडून या ठिकाणी टाळ्यांचा प्रतिसाद अनिकेतच्या गोलंदाजीला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दिनेश त्या ठिकाणी परतल्यावर त्यांची जागा आपण पाहतो तेजस भरून काढण्यासाठी गेलेला आहे. पहिला चेंडू फेस करेल अनिकेतचा तेजस आणि हा मात्र टोलवलेला चेंडू. पाहूया काय होते. एक चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु परत एकदा मिसफील्ड आणि या मिसफील्डच्या 4 धावांच्या स्वरूपात ते मोजाव्या लागतील डोंजे संघाला. अतिशय उत्कृष्ट असं अनिकेतची गोलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ न मिळाल्यामुळे 4 धावा त्या ठिकाणी खर्च झाल्या. ज्या ठिकाणी 1 धाव जायला हवी होती त्या ठिकाणी 4 धावा मोजाव्या लागल्या. अनिकेतला नक्की त्या गोष्टीचा राग आला असेल, वाईट वाटला असेल. दरम्यान परत एकदा सुंदर असा चेंडू. पंच गव्या यांचा दरम्यान षटक समाप्तीचा इशारा आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 21. फक्त 5 धावा त्या ठिकाणी अनिकेतने या षटकात खर्च केल्या, त्यातही एक मिसफील्ड आणि त्यावर मिळालेल्या 4 धावा. अतिशय उत्कृष्ट असं षटक त्या ठिकाणी अनिकेतने टाकलं. सर्वच खेळाडूंकडून त्याचं कौतुक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आता उर्वरित 2 षटकांमध्ये कडेटान संघ किती मजल मारू शकतो ते आपल्याला पाहणं उत्सुकतेचं ठरेल. लक्ष्मण बॅट्समनचं नाव काय वरच्या? सुनील एक स्लोअर पद्धतीचा चेंडू, परंतु सुनीलने फटकवलेला आणि एक सुंदर असा चौकार आपल्याला त्या ठिकाणी सुनीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी सुनील कडून आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच चेंडू आणि या षटकातील पहिला चेंडू त्यावर फटकवलेला हा चौकार नक्कीच दिलासादायक ठरेल कडेटान संघासाठी. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25. या डॉक्टर शंकरराव कोलते विद्यालयाच्या प्रांगणात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे या स्टेडियमचा नवीन कायापालट आणि त्यावर प्रथमच भरलेले हे सामने जवळपास 230 टायल्या मुरमाच्या खालच्या बाजूला त्या पोरांकडून टाकण्यात आल्या आणि मैदानाचं काम करून घेण्यात आलं. दरम्यान अतिशय सुंदर असा फटका आणि खणखणीत षटकार त्या ठिकाणी लावलेला आणि चौकाराबरोबर लगेचच षटकार. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
या षटकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31. 4 बाद आणि धावसंख्या झाली होती 31. दरम्यान या ठिकाणी एक बक्षिसांचा वर्षाव आलेला आहे. सनी देवकर यांच्या प्रत्येक षटकारावर सोनू कटके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आलं होतं, परंतु सनी झेलबाद झालेला आहे. सनीने संधी हुकवली आणि तो बाद होऊन तंबूत त्या ठिकाणी परतत आहे. या ग्राउंडच्या लेग साईडच्या दिशेला भरपूर मोठ्या प्रमाणात खड्डे होते आणि या परिसरातील मुलांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी ते ग्राउंड बनवलं. काही दिवसात जवळपास 230 टायल्या मुरुमाच्या त्या ठिकाणी टाकून आणि सलग 4 दिवस व्हायब्रेटरचा रोलर त्या ठिकाणी फिरवण्यात आला आणि सगळ्या मुलांकडून एकत्र येऊन हे मैदान बनवण्यात आलं. अतिशय सुंदर असं मैदान आपल्याला त्या ठिकाणी डॉक्टर शंकरराव कुलते विद्यालयाच्या प्रांगणात आपल्याला पाहायला मिळतं. सनीची जागा भरून काढण्यासाठी गेलेला प्लेअर आणि दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने ठेवलेला चेंडू, परंतु झेल होऊ शकला असता, परंतु एक त्या ठिकाणी संधी दोंडे संघाकडून दवडली गेली आणि झेल सुटला. दरम्यान त्या मिसफिल्डवर 2 धावा जयदीपच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. जयदीपसाठी पुढील चेंडू बघूया आणि हा मात्र एक अतिशय उत्कृष्ट पद्धतीने फटकवलेला चेंडू, परंतु षटकार जाईल एवढी ताकद त्या फटक्यामध्ये नव्हती आणि षटकाराच्या आतमध्ये झेलबाद झाला जयदीप आणि वैयक्तिक 2 धावसंख्येवर जयदीप त्या ठिकाणी बाद. आपल्या स्वतःच्याच खेळीवर नाराज झालेला जयदीप तंबूमध्ये परततो आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता सागर गेलेला आहे. पाहूया सागर कशी कामगिरी करतो. या ठिकाणी 6 विकेट गेलेले आहेत. पहिली विकेट ही 9 धावसंख्येवरती गेली, दुसरी देखील 9 धावसंख्येवरती गेली, तिसरी 16 धावसंख्येवर असताना गेली, चौथी 17. दरम्यान एक उत्कृष्ट चेंडू वाईटची मागणी, परंतु पंच यांनी ती मागणी त्या ठिकाणी फेटाळून लावली. अतिशय उत्कृष्ट बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान षटक समाप्तीचा इशारा पंच भैया काकडे यांचा. अतिशय उत्कृष्ट हे दोनही पंच आपल्या तालुक्यात असतील किंवा इतर तालुक्यात ते पंच म्हणून काम पाहतात आणि आजपर्यंत असं एकदाही झालं नाही की त्यांच्या कामगिरीवर कोणी बोट दाखवले. अतिशय निपक्षपातीपणे काम त्या ठिकाणी या पंचांचं असतं. नावाजलेले पंच आणि तेवढेच नावाजलेले खेळाडू बॉलर्सने हेमंतचा पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, एकच धाव त्या ठिकाणी. हे कडेठाण संघासाठी शेवटचं षटक. पाहूया या षटकात कडेठाण किती धावा मिळवतो आणि आपल्या संघाला कुठपर्यंत मजल मारून घेऊन जातो. सागर स्ट्राईकवर ऑफ साईडच्या दिशेने टोलवलेला अतिशय उत्कृष्ट फटका. पाहूया 4 जातोय का आणि खणखणीत असा चौकार आपल्याला त्या ठिकाणी सागरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पंच ओके धावसंख्या किती झाली या फटक्याबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38. अतिशय उत्कृष्ट असा फटका आणि या फटक्याबरोबर आपल्या संघात 4 ने भर घातली आणि या 4 धावसंख्येबरोबर जाऊन पोहोचली धावसंख्या ती 38. फटक्यात होता जोर आणि मिळतोय 4. ऑब्जेक्शन आहे का? ओके पंचांनी चेक केले.
ठिकाणी हा चेंडू तपासला जाईल की ही गोलंदाजीची जी ऍक्शन आहे ती योग्य आहे की अयोग्य. जर ऍक्शन ही लिगल नसेल तर हा खेळाडू बॉलिंगसाठी इथून पुढं बॅन केला जाईल या स्पर्धेमध्ये. आणि हाच नाही तर कुठलाही खेळाडू असो, जर आपली गोलंदाजीमध्ये कुठल्याही प्रकारची चुकीची पद्धतीची पैकी असेल तर आपण या स्पर्धेसाठी परत एकदा गोलंदाजी करू शकत नाही. अतिशय उत्तम पद्धतीचे हे सामने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी पंच भैया काकडे तपासताना भैया अमर सर सगळे दिवस आहे. वेट 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 फेअर डिलिव्हरी. तर अंपायर निर्णय फेअर डिलिव्हरी. उत्तम अशी गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी, फेअर ऍक्शन, उत्कृष्ट अशी गोलंदाजी. या चेंडूवर आपल्याला 4 धावा मिळाल्या. उर्वरित 4 चेंडूंमध्ये पाहूया कडेठाण संघ किती धावांपर्यंत मजल मारतोय. 38 38 धावा त्या ठिकाणी बोर्डवर आहेत. या ठिकाणी पंचांचा बारकावा पहा. कुठल्याही खेळाडूंनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं, परंतु मी जसं आत्ताच सांगितलं निपक्षपातीप्रमाणे पंच आपले काम पाहतात. पुढील चेंडू उत्कृष्ट फेकी आणि हा मात्र एक उत्तम फटका आणि या फटक्यावर मिळतात 6 धावा. अतिशय उत्कृष्ट असा खणखणीत षटकार त्या ठिकाणी मारला आणि या षटकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44. चालू सामना कडेठाण विरुद्ध डोंजे. अनिकेत तात्या जाधव मित्रपरिवार डोंजे या माध्यमातून आपल्याला हा मिळालेला संघ आजचा. दरम्यान 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2ही धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. आणि या फलंदाजीवर खुश होऊन बाईचा इशारा त्या ठिकाणी पंचांचा. लेग बाईज. कडेठाण संघाकडून फलंदाजीचं कौतुक त्या ठिकाणी करण्यात येते. टाळ्यांचा वर्षाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. उर्वरित काही चेंडू शिल्लक आणि उत्कृष्ट बॉल आणि रनआउटची संधी त्या ठिकाणी आणि धावबाद. पंचांचा इशारा त्या ठिकाणी खेळाडू धावबाद झालेला आहे. पाहूया. चला बॅट्समन पळत जायचे. सगळ्या फलंदाजांना विनंती की जर आपला एखादा फलंदाज विकेट गमावली तर आपण मात्र त्वरित त्या ठिकाणी जायचे, कारण आपल्याला हे लीग पद्धतीचे सामने आहेत. दिवसात भरपूर सामने खेळवायचे असतात. आणि दरम्यान हा चेंडू फटकावला परंतु हवेत चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळेला आणि झेलबाद. दरम्यान पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. या षटक समाप्तीबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46. विजयासाठी 47 धावांचं आव्हान त्या ठिकाणी डोंजे संघाकडे असेल. काय बोल तुला संध्याकाळी भेटतो मी. हा सांगितलंय. आणतोय
कडेटान संघाला विनंती असेल की कुठलाही वेळ न घालवता आपण आपलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लावून घ्यायचे. काय चालू आहे? धावसंख्या 46 झाली आहे, 47 टू विन. 5 षटकांमध्ये आपल्याला विजयासाठी 47 धावांचं आव्हान त्या ठिकाणी कडेठाण संघाकडून ठेवण्यात आलेलं आहे. पाहूया त्यानंतर डोंजे संघ आपली कशी कामगिरी करतो आणि ती धावसंख्या पूर्ण करतोय की नाही, कारण दोन्ही संघ अतिशय त्या ठिकाणी ताकदवान असे खेळाडू त्या दोन्ही संघात आपल्याला पाहायला मिळतात. बिल्डिंग सजवा लवकर. चला कडेठाण संघ तो बॉल जमा करायचा आणि आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. लीग पद्धतीचे सामने आहेत आणि आपल्याला पुढे अजून बरेचसे सामने त्या ठिकाणी खेळवायचे आहेत. जर सामन्यात त्या विलंब झाला आणि आपल्यातला कोणताही संघ त्या ठिकाणी शेवटच्या मॅचला गेला असेल तर तो सामना 2 किंवा 3 षटकांचा नको व्हायला. जर आपल्याला आपला हा सामना 5 ते 6 षटकांचा हवा असेल तर आपणच स्पीडअप करायला हवं. हे खेळाडूंनी त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. बॉल त्या ठिकाणी जमा करायचा आहे, स्टेजकडे बॉल टाकावा. खेळाडूंना विनंती. दोन्ही संघ आपणही आपले 2 फलंदाज त्या ठिकाणी मैदानात पाठवायचे. कडेठाण संघ आताचा चेंडू जमा करायचा आहे. बोला की दादा. बॉल जमा करा. तात्या जा खाली. बोला आणि बोल. इकडे आण इकडे आण जमा कर. आता आलाय नाही ते घेऊ बॉल. चला घेऊ की. उत्कृष्ट असं वातावरण आणि या वातावरणात होणारा उत्कृष्ट असा सामना. दोन्ही अतिशय बलाढ्य ताकदवर संघ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पाहूया या ताकदवार संघाकडून कशा पद्धतीचा खेळ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डोंजे संघासाठी कडेठाण संघाने 47 धावांचं त्या ठिकाणी आव्हान ठेवण्यात आलं. काय होतं नाव सांगाल बोल. डोंजे संघासाठी आपण पाहतो की निलेश आणि सचिन मैदानात. पहिला चेंडू पॉवर प्लेची ओव्हर आणि पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी खरा फटका आणि पहिल्या चेंडूवर कडेठाण संघाला त्या ठिकाणी एक विकेट मिळवून देतोय संतोष. पहिल्या चेंडूवर संतोषने निलेशची विकेट काढली. या खराब फटक्याबरोबर स्वतःवरच नाराज असलेला निलेश मात्र पवेलियनकडे परतताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातो तो आशिष. 5 षटकांमध्ये 47 धावांचं आव्हान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पाहूया कशा पद्धतीचा खेळ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अतिशय उत्कृष्ट असे सामने आपल्याला पाहायला मिळतात. आमदार चषक 2024 सर्वे यात पारितोषिक आहेत. प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय 41, तृतीय 31, चतुर्थ, पंचम आणि 6व्या क्रमांकाचं पारितोषिक हे 12,000, 12,000, 12,000 याप्रमाणे राहणार आहेत.
दरम्यान पुढील चेंडू हा मात्र अतिशय उत्कृष्ट फटकवलेला चेंडू, हाही झेल होतोय की नाही, परंतु मिसफिल्ड एक उत्कृष्ट प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, परंतु या ठिकाणी झेल होऊ शकला नाही आणि त्यानंतर त्या फटक्यावर 2 धावा डोंजे संघाने कमवल्या. पहिला चेंडू आणि एक मोठा फटका त्या ठिकाणी आशिष कडून मारण्याचा प्रयत्न आणि या फटक्यावर आशिषला 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. पुढील चेंडू संतोषचा आशिषसाठी, हा मात्र लेग साईडच्या दिशेने टोलवलेला लो फुटा चेंडू, यावरही 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की 2ही धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण करण्यात आल्या. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी त्या ठिकाणी आशिष करतोय. आपण पाहतो की सिंगल डबल आणि मध्ये एखादा मोठा फटका घेतला तरी आपण हे आव्हान पूर्ण करू शकतो. त्याप्रमाणेच आशिषची ही खेळ आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु एक दमदार चेंडू संतोषने टाकला आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या दरम्यान परत एकदा खराब फटका आणि एक सोपा झेल त्या ठिकाणी स्वतःच्याच गोलंदाजीवर सोडताना संतोष, अतिशय सोपा झेल, भरपूर वेळ होता संतोषकडं, उत्कृष्ट गोलंदाजी, परंतु स्वतःच्याच चेंडूवर स्वतःने झेल सोडला. आपल्याच खेळीवर अतिशय नाराज झालेले खेळाडू संतोष त्या ठिकाणी एक उत्कृष्ट बॉल, परंतु दरम्यान परत एकदा खराब फटका आणि यावेळी मात्र यश आलेलं आहे कडेधान संघाला. एक उत्कृष्ट अशी गोलंदाजीची चमक आणि एका षटकामध्ये 2 विकेट त्या ठिकाणी संतोषने आपल्या संघाला मिळवून दिलेल्या आहेत. 1 षटकाच्या समाप्तीनंतर त्या ठिकाणी धावसंख्या 4, एक उत्कृष्ट षटक त्या ठिकाणी संतोष कडून पॉवर प्ले मध्ये टाकण्यात आलं. खरं तर बॅट्समन नाव काय? संजय, बॉलर दिनेश. खरं तर हे षटक आपण बोलतो की यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा कशा मिळतील, परंतु अतिशय उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी त्या ठिकाणी संतोष कडून करण्यात आली. फक्त आणि फक्त 4 धावा त्या ठिकाणी संतोषने या षटकात खर्ची घातल्या आणि 2 विकेटही त्याने आपल्या संघाला त्या ठिकाणी मिळवून दिल्या. त्या ठिकाणी सचिन स्ट्राईकवर आणि परत एकदा चेंडू हवेत आणि परत एकदा मिसफिल्ड, परंतु रनआउटची संधी आणि ही मात्र त्या ठिकाणी दवडलेली नाही. डोंजे संघाला बसलेला हा 3रा धक्का, अतिशय खराब पद्धतीचा खेळ त्या ठिकाणी आपल्याला डोंजे संघाकडून पाहायला मिळाला. दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ताळमेळ पाहायला भेटला नाही आणि या खराब ताळमेळीचा फटका डोंजे संघाला बसला. एक संजय आउट झाला, सचिन आउट झाला, स्ट्राईक चेंज झाली, ओव्हर झाली, स्ट्राईक चेंज होती, ओव्हर चेंज झाली. कोणी? सचिन बाद आणि त्याची जागा भरून काढायला गेला तो सचिनच का? संजय बाद आणि त्याची जागा भरून काढायला गेला तो सचिन. सचिन दोन्ही सचिन आहेत. दोनही सचिन. पाहूया कशा पद्धतीचा खेळ करतात. एक उत्कृष्ट असा चेंडू त्या ठिकाणी, परंतु पंचांचा वाईडचा इशारा त्या ठिकाणी, एक अतिरिक्त धाव आणि त्याचबरोबर गोलंदाजाला 1 बाउन्सचा इशाराही त्या ठिकाणी पंचांकडून देण्यात आला. या अतिरिक्त धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. दुसरा सचिन आहे. या अतिरिक्त धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. अतिशय वेगवान हा चेंडू त्या ठिकाणी दिनेश कडून टाकण्यात आला, परंतु
वाईट पद्धतीचा आणि हा मात्र एक अचूक, परंतु दरम्यान पंचांचा इशारा नो चेंडू ओव्हर स्टेप, यावर मात्र फ्री हिट त्या ठिकाणी मिळेल आणि आपले हात खोलायला ही संधी सचिनला. यावर सचिन पाहूया आपल्या संघाला किती धावा जमवून देतात. सचिनसाठी पुढील चेंडू आणि हा मात्र परत एकदा लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू, यावर एक धाव पूर्ण, दुसरीचा कुठलाही प्रयत्न नाही आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल सचिनला. या फ्री हिटचा चेंडू खर तर मोठा फटका यातून संघाला पाहायचा असतो, परंतु एक उत्कृष्ट गोलंदाजी आणि फक्त एकच धाव खर्ची घातली. पुढील चेंडू आणि हाही मात्र उत्कृष्ट असा चेंडू. काय कामगिरी, काय बॉलिंग करतो दिनेश. अतिशय उत्कृष्ट अशी वेगवान गोलंदाजी आपल्याला दिनेश कडून पाहायला मिळते. अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी. पुढील चेंडू हा मात्र ऑफसाईडच्या दिशेने टोललेला चेंडू आणि पाहतोय आपण आपल्याला या शॉटवर 4 धावा मिळतात. अतिशय उत्कृष्ट असे बॅटिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एक उत्कृष्ट असा फटका, एक पुन्हा पुन्हा पाहायला मिळावा असा फटका त्या ठिकाणी सचिनच्या बॅटमधून निघाला आणि एक उत्कृष्ट फटक्याबरोबरच 4 धावांची भर त्याने आपल्या संघाच्या धावसंख्येत घातली. दिनेशचं करावं तेवढं कौतुक कमीच. अतिशय उत्तम पद्धतीने दिनेशची गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु कुठलाही खराब चेंडू नसताना सचिनने त्यावर लगावलेला अतिशय उत्कृष्ट फटका आणि त्यावर 4 धावा मिळवल्या होत्या. परंतु त्यानंतर परत एकदा दिनेशने आपल्या गोलंदाजीची चमक त्या ठिकाणी दाखवून देताना एक डॉट स्वरूपाचा चेंडू टाकला आणि निर्धावाचा चेंडू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढील चेंडू आणि हाही चेंडू हवेत, पाहूया झेल होतो का. 2 फिल्डर आणि एक उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि या वर आपल्याला सचिन झेल बाद झाला त्या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी त्या ठिकाणी सचिन करत होता, परंतु आपली विकेट त्या ठिकाणी त्याला गमावावी लागली. जसं मी सांगितलं या ओव्हर संपली ना, या षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावसंख्या. 2 षटक समाप्तीनंतर 11. संघाला विजयासाठी आव्हान आहे ते 47 धावांचं. पाहूया कशा पद्धतीने आता दोन्ही संघ त्या ठिकाणी खेळ करतो. उर्वरित 3 षटक. सचिनाचा आउट झाला, कुठला गेला कोण आता बॅटिंगला कोण गेलं. अनिकेत. सचिनची जागा भरून काढायला गेलाय अनिकेत. संतोष. अनिकेत बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून, नाही अनिकेत गेलाय. सचिन बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय अनिकेत. या 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 11. एक उत्कृष्ट असं षटक त्या ठिकाणी आपल्याला उत्कृष्ट अशी बॉलिंग त्या ठिकाणी. आता खेळायला आलाय अनिकेत आणि वर खेळतोय सचिन आणि बॉलिंग करतोय संतोष. या ठिकाणी प्रेक्षकांकडून आणि केडगाव संघाकडून त्या ठिकाणी टाळ्यांचा वर्षाव होत आहे दिनेशच्या षटकासाठी. पुढील षटक संतोषचा एक लो फुलटॉस यॉर्कर चेंडू. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला कडठाण संघाकडून पाहायला मिळते. जसं या संघाचं नाव आपल्याला ऐकायला मिळतं त्याच पद्धतीचा काहीसा खेळ त्या ठिकाणी कडठाण संघ. खाली व्हायचं हो खाली टेबल नीट गुंड्या वर यांची टेबल नीट कर. दरम्यान एक चांगला फटका आणि 6, एक षटकार लगावला त्या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी सचिनच्या बॅटमधून मिळालेला षटकार. संतोषने पहिले षटक टाकलं, अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं षटक टाकलं
आणि याही षटकात कडे त्याच्याकडून अपेक्षा, परंतु दुसऱ्या चेंडूवर सचिनने फटकावलेला हा चेंडू सीमारेषे बाहेर गेला आणि त्यावर 6 धावा दोनजे संघासाठी मिळवून दिल्या. या षटकाराबरोबरच सचिनला काहीसा आत्मविश्वास मिळेल आणि उर्वरित चेंडूमध्ये तो काय कामगिरी करतो ते आपल्याला पाहायला मिळेल. हा स्लोअर पद्धतीचा चेंडू, परंतु सचिनने त्या ठिकाणी ओळखला आणि परत एकदा चेंडू सीमारेषे पार, चौकार. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी त्या ठिकाणी सचिन. हळूहळू सचिनचा खेळ त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. पहिल्या 2 षटकांमध्ये काहीसा शांत असलेला सचिन आता मात्र पेटून उठतोय आणि एका षटकारापाठोपाठ हा लगावलेला लगेचच दुसरा चौकार त्याला त्याचा आत्मविश्वास मिळवून देत असेल आणि या 2 चेंडूवर त्याने मिळवलेल्या हा 10 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला सचिनकडून पाहायला मिळते. परंतु संतोषी अतिशय माहिर असा गोलंदाज, कमबॅक करेल असा खेळाडू आणि तसंच काहीसा चेंडू त्याकडून आता टाकण्यात आलाय. एक उत्कृष्ट चेंडू आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी संतोषकडून टाकण्यात आला आणि त्यावर कुठल्याही पद्धतीची धाव नाही. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज संतोष कडे संघाची ताकद. संतोष आपल्या षटकात प्रगतीपथावर असलेला हा गोलंदाज. पुढील चेंडू सामना करेल सचिन. पाहूया काय होतंय. एक स्लोअर पद्धतीचा चेंडू समोरील दिशेने फटकवलेला, परंतु एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि त्यावर एकच धाव त्या ठिकाणी मिळते. या एका धावेबरोबर संघ जाऊन पोहोचलाय तो 22 या धावसंख्येवर खेळतोय तो दोनजे संघ. आणि मात्र या ठिकाणी एक चांगल्या शॉटची अपेक्षा दोनजे संघाला. पुढील चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने दरम्यान टोलवलेला चेंडू. पाहूया काय होतं. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण. दुसरीची मागणी सचिन कडून आणि रनआउटची संधी होती, परंतु संतोषने बॉल कलेक्ट करता आला नाही आणि त्या ठिकाणी ती संधी गमावली. या 2 धावांच्या बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24. या षटकाची समाप्ती त्या ठिकाणी झाली. 3 षटकाच्या समाप्ती बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24. उर्वरित 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज मला वाटतं त्या ठिकाणी दोनजे संघाला. बॉलर्स नेम पहिलाच येतो, दुसरा बॉलर्स नेम दुसरा कसा असेल? नाही डबल कशी हे बॉलरचं नाव काय? दिनेश. पहिलीवर संतोषने टाकले. आता कोण आहे संघासाठी वैयक्तिक दुसरं आणि चौथं षटक घेऊन आलाय आणि वैयक्तिक दुसरं दिनेश. या चेंडूवर कुठली धाव नाही. निर्धाव पद्धतीचा पहिला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि मात्र हा ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, परंतु आणि 2 धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण मिळालेले आहेत. आता ज्या ठिकाणी आपण पाहिलं की 3 षटकं झाल्यानंतर 24 धावसंख्या झाली होती आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज त्या ठिकाणी दोनजे संघाला होती. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी. आणि पाहूया काय होते. हा मात्र समोरच्या दिशेने फटकवलेला चेंडू आणि एक उत्कृष्ट झेल, धावता झेल त्या ठिकाणी आपल्याला कडठाण संघाकडून पाहायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग, क्षेत्ररक्षण आणि सचिन त्या ठिकाणी बाद होऊन परतताना आपल्याला दिसतोय. एक उत्कृष्ट अशी फलंदाजीची चमक ज्याच्या बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत होती असा तो सचिन.
आपली विकेट गमावून परतताना सचिनच्या विकेट नंतर मयूर आपण पाहतो की त्याची जागा भरून काढण्यासाठी चाललाय आणि मयूरला मात्र आता मोठे फटके खेळून आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा लागेल. आणि कडेठाणचे गोलंदाजही आपण पाहतो की तेवढ्याच ताकदीचे बॉलर, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला दिनेशकडून पाहायला मिळते. त्याने वैयक्तिक दुसरं षटक टाकलं होतं आणि अतिशय उत्कृष्ट असं षटक, त्यामध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक पुन्हा एकदा घेऊन आला दिनेश. अतिशय वेगवान असा हा गोलंदाज, त्याच्या वेगापुढे सचिन देखील काही करू शकला नाही. आणि पुढील चेंडू, आणि हा परत एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. या एका मयूर निर्धाव चेंडू बरोबर दोन्ही संघावर हे आपण पाहतो की दबाव वाढत आहे आणि धावांचा डोंगर जो पुढे उभा राहतो तोही मोठा आहे. परत एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी दिनेशकडून आपल्याला पाहायला मिळतोय. काय ती गोलंदाजी दिनेशची, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला दिनेशकडून पाहायला मिळते. आपण पाहतो की या देखण्या ग्राउंडला आणि या ग्राउंडवर होणाऱ्या क्रिकेटच्या खेळाला पाहण्यासाठी आपल्याला प्रेक्षक वर्गही त्या ठिकाणी मोठा मिळतोय. परत एकदा दिनेशचा सेम चेंडू, सेम पद्धतीची खेळ त्या ठिकाणी मयूरकडून आणि परत एकदा तोच रिझल्ट, निर्धाव पद्धतीचा चेंडू. या षटकात फक्त आणि फक्त 2च धावा दिनेशने खर्ची घातल्या आणि जे इक्वेशन होतं की 23 धावा 2 षटकांमध्ये, ते आता 6 चेंडूमध्ये 21 धावांवर येऊन पोहोचले. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी दिनेशकडून. 2 षटकांमध्ये फक्त 9 धावा त्याने खर्ची केल्या आणि 3 विकेटही त्याने मिळवलेल्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला दिनेशची पाहायला मिळाली. वेगाचा बादशाह दिनेश. पहिला षटक आपण पाहतो की ते पूर्ण झाल्यानंतर त्या दोन्ही संघाची धावसंख्या होती 4, दुसऱ्यानंतर 7, तिसऱ्यानंतर 13 आणि चौथ्या षटकात फक्त 2च धावा त्या ठिकाणी दोन्ही संघाला मिळाल्या. बॉलर्स नेम, बॉलर नाव सोमनाथचा अतिशय उत्कृष्ट चेंडू. आणि यावेळी मात्र परत एकदा धावता झेल त्या ठिकाणी कडेठाण संघाकडून पाहायला मिळतो. अनिकेत आउट झाला. अनिकेत त्या ठिकाणी बाद झालेला पाहायला मिळतो. वैयक्तिक फक्त 2 आणि 2च धावा अनिकेतच्या खात्यावर. आता काहीशी चेंडू बाकी. यानंतर सामना होईल. पहिल्या सामन्यात जो संघ विजेता ठरला तो आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या 2 संघांमध्ये आता होणारा सामना. तरी पहिल्या सामन्यामध्ये विजयी संघ कोरेगाव. आपणास विनंती की आपल्या संघनायकाला आपण त्या ठिकाणी पाठवायचंय. आपल्याला या ठिकाणी नाणेफेकीसाठी आपण आपला संघनायक त्या ठिकाणी इकडे पाठवून द्यायचंय. लक्ष्मण गोलंदाजीमध्ये आपली चमक दाखवलेलं लक्ष्मण. पाहूया काय करतोय. 5 चेंडू 21 धावा. हा मात्र वाईट पद्धतीचा चेंडू आणि त्यावर एक धाव खर्ची. 5 चेंडू 20 धावांचं आव्हान. बघूया मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा डोंजे संघाला, परंतु अतिशय तत्पर असा गोलंदाज आणि त्याची जसं सांगितलं त्याप्रमाणे आपल्या कामगिरीची चमक त्या ठिकाणी दाखवून देताना बोल्ड, क्लीन बोल्ड त्या ठिकाणी काढलेला. आणि यावर लक्ष्मण मात्र बाद झाला. पहिल्या चेंडूवर कुठली धावसंख्या त्या ठिकाणी करता आली नाही. लक्ष्मण वैयक्तिक 0 धावेवरती बाद. लक्ष्मणची जागा आता भरून काढेल दुर्गेशला आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील.
कारण आता पर्याय नाही. अजूनही 20 धावा. त्याला आपल्याला जर विजय हवा असेल तर 4 चेंडूत 20 धावा या मिळवायच्याच आहेत. आणि सगळ्या खेळाडूंनी सूचना लक्षात घ्यायची आहे की हे सगळे सामने हे कंपल्सरी चेस पद्धतीचे असतील. पहिल्या चेंडूवर दुर्गेशचा हा प्रहार आणि पाहतोय आपण षटकार. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते दुर्गेशकडून. आणि काय पाहतोय दुर्गेशच्या षटकाराबरोबर त्या ठिकाणी वादळ उठलेलं आपल्याला दिसतंय. 3 बॉल 12 ना 3 बॉल ना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33. विजयासाठी आहेत ते 47 धावांचं आव्हान. 3 चेंडू 14 धावांचं आव्हान. असेच अजून फटक्यांची गरज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली पाहिजे अशी दोन्ही संघाची मागणी त्या ठिकाणी होती. हा ही लेफ्ट साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि पाहूया काय होतं. आणि हा ही षटकार. दुर्गेशचे सलग 2 चेंडूवर 2 षटकार नक्कीच संघाचं मनोबल वाढवतील. आणि आता मात्र हे इक्वेशन आले 2 चेंडू किती ओव्हर आले 8 ना 7 ना 2 चेंडू 8 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी दुर्गेशकडून. 2 चेंडू 8 धावांचं इक्वेशन त्या ठिकाणी दुर्गेशसाठी. पुढील चेंडू आणि हाही फटकवलाय परंतु काय होतंय पाहूया. झेल होतोय की नाही होत. आणि यावेळी मात्र दुर्गेश झेलबाद झाला. त्याने अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी त्या ठिकाणी दोन्ही संघासाठी केली परंतु संघाला विजय मिळवण्यासाठी ती धावसंख्या पुरेशी नाहीये. आता एका चेंडूत 8 धावा त्या ठिकाणी. नाव बरोबर. एका चेंडूत 8 धावा त्या ठिकाणी बनवायच्या आहेत. जर कुठल्याही पद्धतीची वाईट चेंडू चेंडू त्या ठिकाणी झाला नाही आणि उत्तम फेकी केली तर अगदी सहज कंपल्सरी अगदी कुठले अतिरिक्त धाव दिली नाही तर हा सामना जवळपास कडेदांच्या खिशात आलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. चला कोरेगाव मूळचे संघनायक आपण लवकरात लवकर यायचे. आपल्याला शेवटचा सामना हा 6 षटकांचा किंवा त्यापेक्षा जास्त षटकांचा खेळवायचा आहे. त्यामुळं आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी यायचंय. आणि एक उत्कृष्ट चेंडू कुठली धाव नाही. आणि याचबरोबर कडेधान संघाचा एक दणदणीत विजय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कडेधान संघाचं मनपूर्वक असं अभिनंदन त्या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट अशी चिकाटी त्यांचं बॉल जमा करून घ्यायचंय. अतिशय उत्कृष्ट असा खेळ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कोरेगाव मूळ आपल्यास विनंती की हा आपल्यासाठी चौथा पुकार आहे आणि कुठलाही विलंब न करता आपण आपला संघनायक त्या ठिकाणी स्टेजकडे पाठवायचा आहे. वारंवार सांगायला लावू नये कारण आपल्याला अजून बरेचसे सामने त्या ठिकाणी खेळवायचे. कडेदान संघ चेंडू जमा करायचे. आता होणारा सामना पहिल्या सामन्यातील विजयी संघ कोरेगाव मूळ विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील विजयी संघ कडेठाण. पाहूया काय होतंय. कडेठाण संघ आपणही आपला संघनायक त्या ठिकाणी लगेचच या ठिकाणी पाठवायचंय. चला